आज सकाळी येतानाच त्यांनी बाहेरून नाश्ता आणला होता, त्यामुळे नाश्ता केला. त्याच्यानंतर दूध पण आलं होतं, तर पटकन पातेल्यामध्ये ओतलं आणि मग तापवायला ठेवलं. लगेच साईडला चहा पण ठेवून घेतला आणि हे वाटच बघत होते की केव्हा एकदा चहा शिजतोय. पाऊस यायला लागला ना, चहा सारखा प्यावासा वाटतो. चहा शिजतोय तोपर्यंत तर मी टिफिनची सुद्धा तयारी केली आणि त्यांना एकट्यांना चहा दिला, कारण मी काय पिले नाही. सुकायला टाकलेले कपडे पटकन घरात आणले आणि पुन्हा घरात आणून सुकायला टाकली. तोपर्यंत पाणी पण तापलं. पटकन आंघोळ केली. आंघोळ केल्यानंतर पण याला झोक्यामध्येच बसायचं असतं. टिफिन पण तयार करून घेतला आणि पटकन त्याची तयारी करायला घेतली. त्याला आवरून देण्यामध्येच माझा बराच वेळ जातो. आंघोळ केल्यापासून त्याला मी दूध प्यायला दिलं होतं. अर्धाच ग्लास झाला होता. अर्धा तासच ठेवला होता मी. तो जबरदस्ती त्याला पाजला. त्याला बाय केलं आणि घरात आल्यानंतर बाकीचा पसारा आवरायला घेतला. मग लगेचच देवपूजा करून घेतली आणि देवपूजा केल्यानंतर एकदम मस्त प्रसन्न असं वाटतं. देवपूजा झाल्यानंतर लगेचच तुळशीची पण पूजा करून घेतली आणि मस्त हिरवीगार अशी तुळस फुलली. गावाकडून आलेलं लोणचं, शेंगा वगैरे बाहेर काढून ठेवल्या. चलो बाय.